आता चिंचणी येथे आपण डहाणूमध्ये घरांमध्ये जे नुकसान झालेलं आहे त्याची पाहणी केलेली आहे। या ठिकाणी असं दिसतोय की बाजूचा जो तलाव आहे आणि खाडीमध्ये भरती असल्यामुळे सर्व लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे आणि पाऊस जास्ती असल्यामुळे ते पाण्याचा निसारा वेळेत होऊ शकला नाही। इमिडिएटली आपल्याकडे जे आपत्ती व मदत कार्य म्हणून एक 5,000 ची तरतूद असते, ते आपण इमिडिएटली त्यांना मदत देतो। त्यासोबतच त्यांना जे धान्य आहे ते पण आपण राशनच्या मदतीने देतो। याशिवाय आता ग्रामपंचायत त्यांना फूड पॅकेट्स आणि इमिडिएट रिलीफ वर्क त्यांनी शाळेमध्ये स्थलांतर करून सुरू केलेलं आहे आणि भविष्य कालामध्ये निश्चितच इथे काहीतरी उपाययोजनाची गरज आहे जेणेकरून याची पुनरावृत्ती होऊ नये। जिल्ह्यामध्ये किती लोकांना रेस्क्यू करण्यात आलं आहे साधारण? जवळपास 2,000 लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी आपण स्थलांतरित केलेलं आहे सुरक्षित ठिकाणी। याशिवाय काही लोक असे पण आहे की ज्यांचं घरामध्ये थोडंफार पाणी असल्यामुळे ते त्यांच्या नातेवाईकांकडे परस्पर पण शिफ्ट होऊन गेलेले आहेत आपल्या कर्मचाऱ्यांना इन्फॉर्म करून। डहाणू तलासरी या 2 तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याकडे अफेक्टेड आहे आणि पालघरचा काही नदीकडचा भाग जो आहे तो अफेक्टेड आहे। या सर्व ठिकाणी आमच्या जे टीम्स आहेत ते पंचनामे पूर्ण करून तातडीची जी मदत असते ते देण्यासाठी इमिडिएट राशन आणि फूड पॅकेट्स देण्यासाठी नियोजन करते। सोबतच वेळेमध्ये जे जे आपले मालमत्ताचं नुकसान झालेलं आहे, ते घराची पडझड झाली असेल तर त्याचे नॉर्म्सप्रमाणे त्यांनाही मदत देण्याचा आपण नियोजन केलेलं आहे।